चल बर आकर आ आ आ आ आ हा आता कस आता एकदम बरं वाटेल ना तुला. आता 2-4 दिवस इथं राहा, मग परत मुंबईला जायचं. तुला आबांचं स्वप्न पुरं करायचं हाय. खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. बाई, विद्यापीठात पहिली आली माझी लेक. अगं तुला बघून गावच्या समद्या पोरी आता तुझ्याकडे बघून आशा लावून बसल्यात. आणि तू अशी उदास बसणार होय ग? तू उलट म्हणते असं आहे. मी जर मुंबईला जायचं खूळ डोसक्यात आणलंच नसतं तर कदाचित ते झालंच नसतं. अगं कमळे, आता तुला कसं समजावू? एवढी शिकलेलं पोर तू, आता तुला मी शिकवायचं होय ग? खरं तुला एक सांगतो बघ, आयुष्य असंच असतंय ग कमळे. माणूस येतो, माणूस जातो, पिढ्यानपिढ्या निघून जातात. आपली स्वप्न दुसऱ्या पिढीच्या हातात देऊन जातात. ती आपण पुरी करायची बस. माणूस जातोय ग कमळे, त्याचा विचार मरत नसतोय. त्याची शिकवण, त्याच्या आठवणी कायम आपल्या सोबत असतात. आपण त्यांना नुसते कवटाळून रडत बसायचं नसतंय, तर त्या आठवणींची ताकद बनवून लढायचं असतंय, जगायचं असतंय. कमळे, आपण नेहमी आयुष्यात पुढे जायला पाहिजे. आणि कोण म्हणतं आबा गेलं? मला तर ते अजून बी दिसत्यात. या घरात, रानात, गावातलं कुणी बी भेटलं आणि आबांबद्दल बोलायला लागलं ना, का त्यांच्या बोलण्यात मला आबा दिसत्यात. आपण कुठल्या बी अडचणीत सापडलो तर आपण आबांनी दिलेली शिकवण आठवतो का नाही? मग आबा कुठे गेलं? ते आपल्या मनात कायम आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आपल्या सोबत आहे. आबा गेलं नाही, ते गेलं आपल्या आठवणीत, आपल्या जगण्यात, वागण्यात, आपल्या विचारात. आबा कायम आहेत. आपल्याला फक्त आता त्यांच्या आठवणी संग जगायला शिकायचंय. काय ग, कुठे निघालीस? मी शेतात जाऊन येतो. आता पावसाळा सुरू होईल की नाही, आबा शेतात नांगरायचा आता. मला आता ते करायला पाहिजे. मी येतो जाऊन. अगं पण तुझ्या अंगात ताप आहे पुरी, आता नको जाऊ. आहे, मी बरी आहे. मी जातो. अगं कमळे,